वंचित बहुजन आघाडी उत्तर मुंबई जिल्ह्याच्या वतीने आयोजित आजच्या महिला मुक्ती परिषदेच्या कार्यक्रमाच्या प्रमुख मुंबईच्या वंचित बहुजन महिला आघाडीच्या उपाध्यक्ष साक्षीताई धोत्रे, मुंबई कार्यकारिणीच्या सदस्य आशाताई मगर, उत्तर मुंबईच्या अध्यक्षा राखीताई बोर्डे, रेखाताई सोनवणे, तालुका उपाध्यक्ष प्राजक्ताताई, संगीताताई कासारे, या मंचावर उपस्थित आपले ज्येष्ठ नेते चव्हाण साहेब, मला या गोष्टीची कल्पना आहे, हा अत्यंत बाजारपेठेचा वर्दळीचा भाग आहे। या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या आयोजकांचा एक महत्त्वाचा हेतू आहे। तो हेतू आपल्या सगळ्यांच्या लक्षात आणून देण्यासाठी आजच्या या जाहीर सभेच्या माध्यमातून आपल्या सर्वांना आदरणीय नेते बाळासाहेब आंबेडकरांच्या वतीनं आपल्या नेत्या अंजलीताई आंबेडकर असतील, रेखाताई ठाकूर असतील, या सगळ्यांच्या माध्यमातून आज महाराष्ट्राच्या गावागावामध्ये या मनुस्मृतीच्या विचाराला परत एकदा जाणण्याचं काम महाराष्ट्रातल्या देशातल्या गावामध्ये सुरू आहे। मला या गोष्टीची कल्पना आहे की आपण मुंबईमध्ये आहोत आणि त्यातल्या त्यात कांदिवली, दहिसर, चारकोप, बोरीवली या सगळ्या भागामध्ये आपण जेव्हा माणसं पाहतो तर मुंबईतली माणसं म्हणजे दुनिया जाए भाड़ में, मैं मेरे जुगाड़ में, सबके सब जुगाड़ मिळेल। आणि अशा जुगाडू लोकांमध्ये आज महिला मुक्ती दिवसावर बोलत असताना बरेच पुरुष भाषण खूप करतात, स्त्री मुक्ती असावी पण त्यात माझी बायको नसावी, भारत स्वतंत्र झाला पाहिजे, स्त्रिया मुक्त झाल्या पाहिजे। आणि सर्वात वाईट गोष्ट आहे की या देशातल्या जितक्या महिला आहेत आज करून लाडक्या बहिणी 1,500 गेलेल्या, 1,500 आपलं मतदान महिलांचे सगळ्यात मोठे शत्रू, ज्यांनी या देशातल्या सगळ्या महिलांना गुलाम बनवलं, या भारतीय जनता पार्टीच्या नरेंद्र मोदींच्या कांदिवलीतल्या चमच्यांना वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आमचा पहिला प्रश्न आहे। जर आमच्या महिला भगिनींना मतदानाचा अधिकार नसता तर देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेनं तुम्हाला 1,500 दिले असते का? इथं जमलेल्या प्रत्येक जाती धर्मातल्या लोकांना माझी विनंती आहे, या महाराष्ट्रातल्या नाही तर संपूर्ण देशातल्या महिलांची अवस्था काय, त्या मनुस्मृतीला आज बाबासाहेब आंबेडकरांनी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये जाळलं, पण मनुस्मृती माणसांच्या मेंदूमध्ये आजही जिवंत आहे। स्वतःला उच्च मानणं, दुसऱ्याला नीच मानणं म्हणजे मनुस्मृती आहे। या मनुस्मृतीच्या विचारावर आधी या देशातल्या करोडो लोकांच्या डोक्यामध्ये जातीचे आणि धर्माचे किडे वळवळत असतात। या जात आणि धर्माच्या किड्यांना फेचण्यासाठी बाळासाहेब आंबेडकर आज मैदानामध्ये आहेत, वंचित बहुजन आघाडी आज मैदानामध्ये आहे। मी जे काही बोलणार आहे ते जरा नीटपणे ऐकून घ्या। माझा साधा प्रश्न आहे, महिला ब्राह्मण समाजातली जरी असली तरी त्या सुद्धा महिलेला आपल्या देशात गुलामच मानलं जातं। आजही आपल्या देशातले असे अनेक मंदिर आहेत, त्या मंदिरांमध्ये महिलांना प्रवेश नाही।
आमच्या गुजराती महिला असतील, उत्तर भारतीय महिला असतील, स्वतःला सवर्ण मानणाऱ्या ब्राह्मण महिला असतील, स्वतःला फार इम्पोर्टेड, फार उच्चभ्रू मानणाऱ्या इथल्या कुठल्याही महिलेला आजही पद्मनाभन मंदिरात प्रवेश नाही, आजही शबरीमाला मंदिरात प्रवेश नाही, आजही शनी शिंगणापूरच्या मंदिरात प्रवेश नाही, आजही कार्तिकेय मंदिरात प्रवेश नाही. आजही आपल्या देशातले शेकडो मंदिर सांगू शकतो महिलांना आजही देवाच्या गाभाऱ्यात प्रवेश नाही, कारण महिलांना मासिक पाळी येते म्हणून महिलांना प्रवेश द्यायचा नाही. अशा नीच वृत्तीला मनुस्मृती म्हणतात आणि त्याला जाळलं पाहिजे. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी आज हे काम केलं. तुम्ही कुठल्याही महिलेला विचारा, महिलांना कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये त्या महिलांच्या हातून प्रसाद बनवला जात होता, त्या महिलांची ज्या मंदिरातून हकालपट्टी केली जाते का तर महिलांना मासिक पाळी येते, ही तुमची मनुस्मृती. पण आज या देशाच्या संसदेमध्ये, या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये महिलांना प्रवेश आहे, तो प्रवेश संविधानानं दिला, मनुस्मृतीनं नाही. हे साली मनुस्मृती, ही मनुस्मृती महिलांना मंदिरात प्रवेश द्यायला तयार नाही. आणि त्या देव धर्म आणि इथल्या जातीच्या सगळ्या व्यवस्थेत अडकलेल्या आमच्या महिला आहे, त्या मनुस्मृतीनं तुम्हाला गुलाम बनवलं, तुम्ही त्याची पूजा करता. आणि ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला गुलामीतून मुक्त केलं, तुम्ही त्यांचा तिरस्कार करता. लाज आणि शरम वाटली पाहिजे महिलांना. ती कुठल्याही समाजाची महिला असेल, तुमच्या हातात अँड्रॉइड मोबाईल आहे, बसल्या बसल्या तपासा. अमेरिकेतल्या सुद्धा महिलांना मतदानाचा अधिकार मिळवण्यासाठी 80 वर्ष संघर्ष करावा लागला. किती वर्ष? 80. अमेरिकेतल्या इथं बसलेल्या आणि सोशल मीडियातून लाईव्ह ऐकणाऱ्या फुकट्या महिलांना माझा प्रश्न आहे. फुकट्या, जर अमेरिकेतल्या महिलांना 80 वर्ष संघर्ष केल्यानंतर मतदानाचा अधिकार मिळाला आणि मतदानाचा अधिकार मिळाला म्हणून भाजपाचे, काँग्रेसचे नेते तुमच्या दरवाजात भिकाऱ्यासारखे उभे असतात. ज्याचं मतदार यादीत नाव नाही त्याला कोणी चहा सुद्धा पाजत नाही. खरं खोट आहे? ज्याचं मतदार यादीत नाव नाही त्याला या देशामध्ये कवडीची सुद्धा किंमत नाही. मग या देशातल्या प्रत्येक महिलेला मतदानाचा अधिकार हा एकट्या बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे. कोणत्या गांधी, गोळवणकर, आगरकर, चिपळूणकर, कोणत्या अमित शहा आणि नरेंद्र मोदीला दिलेला नाही. मतदानाचा अधिकार द्यायचा बाबासाहेब आंबेडकरांनी. आणि जर महिलांना विश्वास नसेल, आता मोबाईल गुगल सर्च करा, मतदानाचा अधिकार देण्याची लढाई बाबासाहेब आंबेडकर लढतात. आणि त्या सगळ्या महिला बाबासाहेबांच्या विरोधात लागतात. बाबासाहेबांचा आदर करण्याची त्यांना गरज वाटत नाही. पण 9 दिवस नवरात्र महोत्सव साजरा करणाऱ्या महिला इकडे तर फार जोर. आमच्या महिला एकमेकींना व्हॉट्सअप करतात, आज कोणता रंग, वा कलर, आणि चांगला चांगला दादा गरबा, दांडिया, भोगला, गुजराती पट्टा. अरे तुम्ही गुलाम आहात, या देशातल्या महिला गुलाम आहेत, त्या ब्राह्मण समाजातल्या असल्या तरी त्या गुलाम आहेत. या व्यवस्थेनं महिलांना कधी मुक्त केलेलं नाही. तर इथं एखादी उच्चभ्रू समाजातली महिला ऐकत
माझी बहीण ऐकत असेल, एखादी ब्राह्मण महिला ऐकत असेल, तर मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं त्यांना आव्हान करतोय. मी मनुस्मृतीचा अध्याय क्रमांक 5, मनुस्मृतीचा श्लोक क्रमांक 148, बाकीचं वाचत बसाल असं मला तरी वाटत नाही, कारण आपल्याला वाचायची सवय नाही. भगवान ने धरती पे भेजा मगर भेजे भेजा ही नहीं भेजा, असं जन्माला आलं. मनुस्मृतीचा श्लोक क्रमांक 148 काय म्हणतो माहितीये? महिला कपटी, धूर्त आणि अप्पलपोटी असतात. महिला या कधीही स्वतंत्र करण्याच्या लायकीच्या नसतात. हे लिहून ठेवले मनू महाराजांनी. विश्वास नाही बसत. काही महिलांना वाटेल की बाबासाहेब आंबेडकरांची माणसं आहे, बाबासाहेब आंबेडकरांवर भाषण करतात. अरे मग तुम्ही विचारा ना, मनुस्मृतीच्या समर्थकांना पुढे बसवा आणि मी जो एक अध्याय सांगतोय तो अध्याय वाचा. जर मनुस्मृती महिलांना स्वतंत्र करण्याच्या लायकीचं मानत नाही आणि महिला त्या मनुस्मृतीवर चालतात, ही मनुस्मृती महिलांच्या हत्या करण्याची बाजू म्हणते. आमच्यातल्या अनेक लोकांना हे समजत नाही. मनुस्मृती फक्त पुस्तक नव्हतं. मनुस्मृती ब्रॅह्मणिकल पिनल कोड BPC, या BPC ला बदलून बाबासाहेबांनी आणली IPC, इंडियन पिनल कोड. मनुस्मृतीला पुस्तक समजण्याची चूक करू नका. मनुस्मृती पुस्तक नाहीये. मनुस्मृती या देशातला 26 जानेवारी 1950च्या अगोदरचं संविधान. त्याच्यावर हा देश चालतो. अजूनही अनेक महिलांना समजत नाही. रामायण कोणासाठी झालं? महिला. महाभारत महिला. आता जितकी भांडणं चालू आहे, हिजाब, मुसलमानांच्या मुली हिजाब घालतात, त्याच्यावर देशभरात वाद चालू आहे. आताही लोक यावर भांडण चालू आहे. मागच्या वर्षी एक चित्रपट आला, केरला स्टोरी. किती महिलांनी बघितला? नाही बघितलं. तुम्ही काय बघायचं? हे रिश्ता क्या कहलाता. महिलांचा, सगळ्या महिलांना कशाचं वेळ आहे माहितीये? अनुपमा, ऍडव्होकेट अंजली, अभिया, सावी, या बायांचं तुम्हाला काळजी आहे. खरं की खोटं आहे? तुमचं सगळं डोकं त्या टीव्ही मध्ये आणि त्या टीव्ही मधल्या जगाला गडामध्ये. सगळ्या टीव्ही बघणाऱ्या, चित्रपट बघणाऱ्या, कोणती हिरोईन कोणतं साबण वापरते, कोणती हिरोईन कोणता परफ्यूम वापरते, कोणत्या साड्या वापरतात. फक्त हिरो हिरोईनचे कपडे, त्यांच्या साड्या, त्यांची लाईफस्टाईल याच्यावर लक्ष ठेवणाऱ्या अवलादी. ही आमच्या महिलांची परिस्थिती. मी तुम्हाला सगळ्यांना हे मुद्दा बोलतोय. आपल्या महाराष्ट्रातल्या नाही, देशातल्या प्रत्येक समाजातल्या महिलांना, अरे तुम्हाला या सगळ्या गुलामीतून मुक्त करण्याची लढाई एकट्या बाबासाहेब आंबेडकरांनी लढली आणि तुम्ही आता दांडिया खेळता. 26 जानेवारी 1950च्या अगोदर तुमच्या गळ्यात मडकं होतं की नाही? पाठीमागं खराटे होते आणि एकटे नाही, हजारो जाती होत्या. कुठल्या एका जातीचा विषय नाही. मला कधी कधी फार बरं वाटतं. ते बरं झालं बाबासाहेब आंबेडकरांनी तुमच्या गळ्यातलं मडकं काढलं. नाही तर गरबा खेळताना कसं दिसलं असतं? जमलं असतं का खेळायला? मडकं घेऊन बरं झालं बाबा ते काढलं, बाजूला ठेवलं. आता आम्ही मोकळे गरबा खेळायला. खेळा, नाचा. अरे नाचा, पण तुम्हाला गरीब, गुलाम, मागासवर्गीय बनवणाऱ्या जातीवाद्यांच्या छातावर नाचायला शिका. यासाठी वंचित बहुजन आघाडी आहे. आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमात आम्हाला पूर्ण महाराष्ट्रातली परिस्थिती माहिती आहे. मी फक्त महिलांच्या दिशेनं बोलतोय. वंचित बहुजन आघाडी असेल, बाळासाहेब आंबेडकर असतील, महाराष्ट्रभर काय आज आपण महिला दिन साजरा करतो. का करतो?
कारण गेल्या वर्षी एका आदिवासी महिलेवर मणिपूरमध्ये दिवसा ढवळ्या संपूर्ण गावानं बलात्कार. आपल्या देशाचा निर्लज्ज प्रधानमंत्री 78 दिवस एक शब्द बोलला नाही. बोलला बोलले नरेंद्र मोदी. जेव्हा देशातल्या आदिवासींच्या महिलांवर बलात्कार होतात, आपल्या देशाचा प्रधानमंत्री एक शब्द बोलत नाही. हाथों की सफाई छुपाता है, काला धन भी छुपाता है, बात करता है अच्छे दिनों की, मगर अपनी बीवी क्यों छुपाता है? बायकोवर अन्याय आणि ज्यानं आपल्या ज्योष्ठा बहीण तिची वाट बघते मोदीजी कधी येणार. मोदीजी चालले आपले इंग्लंड दौरा, अमेरिके दौरा. अरे ज्या पुरुषाने स्वतःच्या पत्नीवर अन्याय केलाय सगळ्या जगाला माहिती. एकतर लपवून ठेवलं. आता तो अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, तो जेव्हा येतो तर आपल्या बायकोला घेऊन येतो की सोबत. मलोनिया काय नाव आहे तिचं, मलोनिया किती येते विचारी. अरे दुसऱ्या देशाचे राष्ट्राध्यक्ष आपल्या बायकोला सोबत घेऊन येतात रे बेशर्मा. तू तुझ्या बायकोला लपवून ठेवतो आणि वरून गप्पा मारतो स्त्री मुक्तीच्या, आणि आमच्या महिला फसतात. बीजेपीच्या ज्या बाया, बीजेपीच्या बायांचं लक्ष कशावर आहे? आणि इतर लाखो करोडो महिला त्यांना अन्न आणि वस्त्र नाहीये. याच मुंबईमध्ये लाखो महिला आजही उघड्यावर शौचालयाला जातात. आजही आमच्या महिलांना चांगले अंगभर कपडे नाहीयेत. आमच्या महिलांच्या अब्रू केल्या जातात. त्यांच्यावर लक्ष आहे का भाजपच्या बायांचं? भाजपच्या बायांचं लक्ष आहे उर्फी जावेच्या कपड्यावर. उर्फीने कपडे कमीच घातले म्हणतात. अरे उर्फीचे कपडे बघणाऱ्या लोकांना बीजेपीचे लपडे बघा पहिले. उर्फी जावेचे कपडे किती, त्याच्यावर भाजपची महिला आघाडी काम करते. भाजपच्या महिला म्हणजे कोण? मुख्यमंत्री अशोक चव्हाणची पोरगी, 100 किलोची पोरगी. अशोकरावांची मुलगी ती आमदार झाली. आता तिचा आजचा मुख्यमंत्री, बाप मुख्यमंत्री, आई आमदार, आणि तिला आता तिकीट दिलं ती झाली आमदार. ही भाजपाची महिला आघाडी. मुख्यमंत्र्यांच्या, आमदारांच्या, खासदारांच्याच बाया, त्यांच्याच मुली, त्यांच्याच घरातल्या नातवा, त्यांच्याच सुना, त्यांनाच तिकीट द्यायचं, त्यांनाच आमदार खासदार बनवायचं. ही भारतीय जनता पार्टीची महिला आघाडी. मी महाराष्ट्रातल्या तमाम लोकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून, वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं भाजपाचं धोरण काय महिलांच्या बाबतीत, काय धोरण? भाजपाचा एक खासदार आहे साक्षी महाराज. तो साक्षी महाराज म्हणतो हर औरत ने 5 बच्चे पैदा करने चाहिए. किती? 5. साध्वी ऋतंबरा, ती ऋतंबरा म्हणते 5 नाही 4. आता आरएसएसचे अध्यक्ष मोहन भागवत ते म्हणतात 3. आणि यांचे सगळ्यांचे शंकराचार्य ते वासुदेवानंद, ते वासुदेवानंद म्हणतात 10. हर औरत ने 10 बच्चे पैदा करने चाहिए. करायची खोट आहे? वाचता की नाही बाबा टीव्ही, बघता की बातम्या? हे आमच्या मनाचं नाही. भारतीय जनता पार्टीचे, आरएसएसचे लोक महिलांना फक्त मुलं जन्माला घालणारी मशीन मानतात. किती पैदा करायच्या? 10. मला वाटतं 10 नाही 11 करा. क्रिकेटची टीम तरी होईल. 11 करा आणि त्याची सुरुवात नरेंद्र मोदी पासून करा. त्यांचं एक पण नाही. भारताच्या लोकसंख्या वाढीमध्ये मोदीजींचं योगदान नाही. भारतीय जनता पार्टी आणि आरएसएसचे लोक महिलांना फक्त मुलं जन्माला घालायची मशीन बांधतात. तुम्हाला मान्य आहे? भारतीय जनता पार्टीच्या बदमाश लोकांनो, या देशाचा कायदा काय सांगतो? हम दो हमारे दो. आणि आरएसएसचा प्रमुख मोहन भागवत काय म्हणतो? 3. कुठून आणलं बाबा एक एक्स्ट्रा?
बरं आणलं तर कायदा बनव. या देशामध्ये जे संविधानामध्ये आहे त्याचा विरोध करायचा. अरे लोकसंख्या वाढल्यामुळे मुंबईतल्या माणसांना श्वास घेणं मुश्किल आहे. खरं खोटं? तिकडं जावं तिकडं माणसं आणि हे बेशरम आरएसएसचे लोक म्हणतात 2 नाही 3 जन्माला घाला. म्हणजे लोकसंख्या वाढवा, माणसं भूकमरीनं मरू द्या, माणसं उडाण खाण्यामध्ये माणसं दुर्मरून मरू द्या. आपली लोकसंख्या वाढवत राहा. 10 पैदा करा. बांधवांनो, भगिनींनो, वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आम्ही महाराष्ट्रभर या बदमाश लोकांचे जनतेच्या दरबारात कपडे फाडण्याचं काम करतात. हे सगळे बोलत असताना आपण काल परवा पाहिलं असेल की परभणीमध्ये एका तरुण मुलाची पोलिसांनी पोलीस स्टेशन मध्ये हत्या केली. सोमनाथ सूर्यवंशी. आपल्या देशाच्या संविधानामध्ये एक आर्टिकल 20 सब क्लॉज 3 हे तुम्हाला मुद्दाम सांगतो. मी वकील असल्यामुळे आपल्या सगळ्यांना हे सांगणं गरजेचं आहे की या देशामध्ये कोणत्या भाजपचा आणि आरएसएसचं राज्य आम्ही चालू देणार नाही. राज्य संविधानातच चालणार. आणि त्याचा नजारा तुम्ही परभणीमध्ये बघितला. तुम्हाला वाटत असेल की प्रकाश आंबेडकरांचे आमदार कुठे आहेत, प्रकाश आंबेडकरांचे खासदार कुठे आहेत. भारतीय जनता पार्टीच्या आणि आरएसएसच्या लोकांना सांगा की आमचे आमदार आणि खासदार जरी नसतील तरी रस्ते आमचे चालेल फिरणं बंद करून टाकू. 2 दिवसात गुडघ्यावर आणतो आम्ही मुख्यमंत्र्याला. आणतो की नाही? एकनाथ शिंदे उभे असतात राजगृहाच्या बाहेर हात जोडून. कोणी पाहिले ना? उभे असतात, हात जोडून उभे असतात. प्रकाश आंबेडकरांची वाट बघतात. तुमचा बाप आहे प्रकाश आंबेडकर, हे पहिल्यांदा समजून घ्या. त्यामुळे हे बोलायला आम्हाला भाग पाडू नका. या देशाच्या संविधानाचा मी तुम्हाला मुद्दा सांगतोय. एक संविधानाचं आर्टिकल आहे, आर्टिकल 20 सब क्लॉज 3. ते काय सांगतं माहितीये? त्याला म्हणतात प्रोटेक्शन फ्रॉम सेल्फ इन्क्रिमिनेशन. म्हणजे काय? तुम्ही कुठल्याही माणसाला जबरदस्ती स्वतःच्या विरोधात साक्ष द्यायला भाग पाडू शकत नाही. कळतो का कायदा? पोलिसांना कळत नाही. ज्या पोलिसांनी कायदा हातात घेतला ना, साले जन्म ठेप त्यांना खातल्याशिवाय आम्ही शांत बसणार. पोलीस बदमाश. पोलिसाला वाटलं आमदाराचा आदेश आलाय, मंत्र्याचा आदेश आलाय, मारलं. पण आता जे पोलीस या सगळ्या प्रक्रियेत सहभागी आहेत, या सगळ्या प्रकरणामधल्या पोलिसांना आम्हाला सांगायचं आहे आणि तुम्हालाही आम्हाला सांगायचं आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये अरे तुम्ही साधं संविधानाचं एक दगडाचं ते कोरलेलं कलाकृती आहे. संविधानाची एक कलाकृती तोडली, अख्खं परभणी 8 दिवस जळत होतो. याचं भान ठेवा. शेकडो पोलिसांना गुडघ्यावर आणतात भीमसैनिक एका दिवसामध्ये. ही ताकद आहे वंचित बहुजनांच्या लोकांची. त्यामुळे कदाचित हे युद्ध लढत असताना आपल्याला त्रास होईल. हे युद्ध लढत असताना आपल्यातल्या अनेक लोकांना कायद्याची जाणीव नसल्यामुळे कायद्याचा थोडा त्रास होईल. पण इथं जमलेल्या महिलांना माझी विनंती आहे. काल परवा तो हुकुमशाह, नाव चुकून अमित शहा ठेवलं. नाव ठेवायला पाहिजे होतं माय बापाला सांगा त्याचं नाव बदली करा. हुकुम नाव कसं ठेवू? हुकुमशाह. या अमित शहा नावाच्या देशाच्या गृहमंत्र्याने देशाच्या संसदेमध्ये भाषण करताना काय म्हटलं? आंबेडकरांचं नाव घ्यायच्याऐवजी देवाचं नाव घेतलं असतं तर तुम्हाला स्वर्गात जागा भेटली असती. बरोबर ना? हेच आहे. कारण अमित शहाला याची जाणीव नाहीये. अमित शहाने बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातल्या करोडो लोकांना, हे अमित शहा, हे नरेंद्र मोदी, हे आरएसएस आणि भाजपाच्या लोकांना, अरे ज्या लोकांचं तुम्हाला तोंड बघण्याची इच्छा नव्हती ना, त्या लोकांना स्पर्श करण्याची तुम्हाला इच्छा नव्हती ना, त्या लोकांच्या पाया पडायला मजबूर करणारा नेता आहे बाबासाहेब आंबेडकर. त्रास को त्रास, पत्थर रोक लो छाती पर,
आमदार बनना जरूरी है तो जय भीम बोलना मजबुरी है. ते काही बोलू द्या, त्यांना या गोष्टीचा त्रास आहे आणि आम्ही शाची मुळव्यात बाहेर आली. बदललं मुळव्यात पोटसूळ पित्त खवळलं आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या ऐवजी देवाचं नाव घ्या, तुम्हाला स्वर्ग मिळेल म्हणणाऱ्या अमित शहाला महाराष्ट्रातल्या करोडो लोकांनी 3 दिवस झाले जोडे मारो आंदोलन महाराष्ट्रभर चालू केलेलं आहे. कारण ते मनातलं आलं ना ओठावले, दाबून ठेवलं होतं, मनातलं पित्त बाहेर ओकले. मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं इथं जमलेल्या तमाम लोकांच्या माध्यमातून तुम्हाला माझा प्रश्न, बाबासाहेब आले या देशातली लोक कशा कशाला देव मानतात माहिती आहे? लोरीमा, तुळशीमा, चितला माता, आंकी माता, टंकी माता, कुत्र्याला सुद्धा देव म्हणतात. काय खोट आहे? कुत्रे कोणता देव आहे ना? माकडाला देव म्हणतात, गाईला देव म्हणतात. अरे या देशातली माणसं दगडाला देव म्हणतात ना, झाडाला देव म्हणतात, झाडाला वट चालली इथं काही झाड भेटत नाही, महिला काही साध्याने चालतात, बाजारात जातात आणि प्लास्टिकचं झाड आणतात. आता की नाही, पण त्याला 7 फेरे घालणार म्हणजे घालणार. खरं वडाचं झाड नाही भेटलं तर आम्ही प्लास्टिकचं आणू. वा रे वा महिला मंडळ. आणि महिला तिचा नवरा दारुडा असला का, बदमाश असला का, भिकारी असला का, दारू पिऊन रोज लेझीम खेळणारा असला का, ती पांढरा घोडा घेते आणि वडाच्या झाडाला ओढणी करते. तेव्हा 7 वर्ष हेच मॉडेल भेटलं. 7 जन्म किती? 7 जन्म. करायची खोट आहे महिला मंडळ. बरं हा समजा पुरुषांसाठी असतात, पुरुषांनी वडाला फेऱ्या मारताना म्हणला असता देवा दर वर्षी नवं भेटलं पाहिजे. बाई काय म्हणते? 7 जन्म. मला सांगण्याचं तात्पर्य काय? अरे तुम्हाला सापामध्ये देव दिसतो. अरे वा, सापाची नागपंचमी साजरा करणारे अवलादी. तर या देशातल्या लोकांना नागामध्ये देव दिसतो, गाईमध्ये देव दिसतो, तर या देशातल्या करोडो लोकांना आंबेडकरांमध्ये देव दिसतो. हे पहिलं अमित शहाला सांगा. त्यांना माहित नाही. हे सगळे भोळे भावडे आपले भोले शंकराचे माणसं, जेवढे माणसं काळे तेवढे आपले सगळे आपले माणसं. महिला मंडळ सगळ्यांना सुंदर दिसायची स्पर्धा लागली. मुंबईत आलं की काय रंगवली, आज दिन गोरा बना का? तर तुमच्या डोक्यात बिंबवलं ना, चवडी गोरी असली तरच काहीतरी होईल. टीव्हीवर ऍडव्हर्टाईज येते, मुलीला बघायला मुलगा येतो, पोटगी काळी दिसते, मुलगा नकार देतो, पोटगी रडत बसते, आई रंगवली घेऊन येते, लाव बेटा लावते पोटगी. 8 दिवसांनी झालं जमलं तिचं. तुमच्या डोक्यामध्ये घुसलेला आहे ते माणसाचा रंग. रंग कसा आहे? या रंगाला म्हणतात रेसिझम. रेसिझम म्हणजे रंगभेद. बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त जाती भेदाच्या विरोधात काम केलं नाही, लिंगभेद आणि रंगभेदाचा विरोध करणारे बाबासाहेब आंबेडकर. ते अमेरिकेतल्या लोकांनी काय केलं? अमेरिकेमध्ये एक नवीन संकल्पना जन्माला आली, ब्लॅक ब्युटी. काय संकल्पना आहे? ब्लॅक. अमेरिकेतल्या काळ्या निग्रो लोकांनी आपला कलर बदलला नाही, बदलायच्या भानगडीत पडले नाही. अरे काळे लोक सुपर मॉडेल आहेत, काळे लोक हिरो हिरोईन्स आहेत, मिस वर्ल्ड आहेत. एक मागच्या 2 वर्षापूर्वी दक्षिण आफ्रिकेतली एक जुजुंबी नावाची काळी ब्लॅक मुलगी मिस युनिव्हर्स झाली. कुणी कुणी बघितलं बघा, टाकून बघा. डोळ्या चमडीच्या मागे बर्बाद जाणाऱ्या लोकांनो, तुम्हा सगळ्यांना माझी विनंती आहे की आताचं जग हे तुमच्या रंगावर चालत नाही, हे तुमच्या नाकावर आणि डोळ्यावर चालत नाही. हे सगळं जग हे तुमच्या डोक्यामध्ये काय आहे का? तुमच्या डोक्यात जर भेजच नाही,
बुद्धीच नाही, तर या ब्राह्मणवाद्यांचा मुकाबला आपण करू काय? हे बाबासाहेब आंबेडकरांना का घाबरतात? हे बाबासाहेब आंबेडकरांच्या बुटाला आणि पोटाला घाबरत नाही, हे बाबासाहेबांच्या पुतळ्याला घाबरत नाही, हे घाबरतात बाबासाहेबांच्या पुस्तकाला. कशाला घाबरतात? पुस्तक वाचू नका. मी इथं जमलेल्या लोकांना, वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं त्यांच्यापर्यंत आपला आवाज पोहोचत आहे, त्या लोकांना माझा साधा प्रश्न. तुम्हाला कदाचित माहित नसेल, आपल्या देशात शेकडो पुस्तकांवर बंदी आहे, पुस्तक वाचण्यावर बंदी आहे. ते पुस्तक जर तुमच्या घरात मिळालं तर तुम्हाला नक्षलवादी, आतंकवादी समजून अटक केली जाऊ शकते. बंदी आहे पुस्तकावर. त्या पुस्तकाचं नाव आहे वॉर अँड पीस. हे रशियातला एक मोठा विचारवंत आहे लिओ टॉल्स्टॉय. या लिओ टॉल्स्टॉयनं लिहिलेलं एक पुस्तक आहे. काय नाव आहे? वॉर अँड पीस. हे पुस्तक आपल्या देशात वाचता येत नाही. आपल्या देशामध्ये एक कॅथरीन लेओ नावाची बाई आहे. त्या कॅथरीन लेओ नावाच्या बाईने पुस्तक लिहिलं. पुस्तकाचं नाव आहे द फेस ऑफ मदर इंडिया. ते पुस्तक आपल्या देशात वाचता येत नाही. ते पुस्तक आपल्या देशात विकता येत नाही. मी अशी तुम्हाला लिस्ट देऊ शकतो. आपल्या देशामध्ये असे शेकडो पुस्तक आहेत. एक सलमान रश्दी नावाचा लेखक आहे, त्याचं पुस्तक आहे सॅटॅनिक वर्सेस. त्या पुस्तकावर आपल्या देशात बंदी आहे. एक प्रेशर नावाचा लेखक आहे, त्याने एक पुस्तक लिहिलेलं आहे. मोहम्मद पैगंबराच्या बायकोवर पुस्तक लिहिलेलं आहे. मोहम्मद पैगंबराच्या पत्नीचं नाव आहे आयशा. त्या आयशावर एक पुस्तक लिहिलेलं आहे. त्या पुस्तकाला वाचायला, विकायला बंदी आहे आपल्या देशात. कुणीही ती पुस्तक वाचू शकत नाही, विकत घेऊ शकत नाही. मी काही नावं तुम्हाला मुद्दाम सांगतो. तुम्हाला ही नावं कदाचित माहीत असतील नसतील. मी हा आधार घेऊन तुम्हाला प्रश्न करतोय की जर एवढ्या सगळ्या पुस्तकांना भारतामध्ये बंदी असेल तर मग मनुस्मृतीवर बंदी घालायला काय हरकत आहे? त्या मनुस्मृतीने या देशातल्या करोड महिलांपासून भटके, आदिवासी, मागासवर्गीय प्रत्येकाला गुलाम बनवणारी मनुस्मृती, त्या मनुस्मृतीवर बंदी घालायची की नाही? मनुस्मृतीची वाहवाही करणाऱ्या माणसांवर आम्हाला वाटतं की अशा लोकांवर पहिला देशद्रोहाचा गुन्हा हा मनुस्मृतीच्या समर्थकांवर घातला पाहिजे. त्याला संविधानाच्या आणि कायद्याच्या भाषेमध्ये सेडिशन ऍक्ट म्हणतात. त्याला सेडिशन. अरे कशावर गुन्हे दाखल करावे? ज्या कामावर गुन्हे दाखल करायचे त्याच्यावर केले जात नाही. मी जाता एक अत्यंत महत्वाचा मुद्दा सांगून थांबणार. हे तुम्हाला यासाठी मला बोलावं लागतं की सगळ्या वाद विवाद, महाभारताचं, झगड्याचं, खुनाचं कारण महिलांना बनवलं जात. काय लव जिहाद काय? तो नारायण राणेचा 2 फुटाचा पोरगा महाराष्ट्रावर भुंकत फिरतो. एवढंच आहे 2 फुटात. बरोबर ना? लव जिहाद म्हणजे काय? हिंदू मुलींनी मुस्लिम मुलांसोबत प्रेम करायचं नाही. प्रेम केलं, ऑनर केली, खून, हत्या चालू आहेत ना? किती ठिकाणी चालू आहेत? हिंदू, मुस्लिम, दलित, सवर्ण जर यांचं कुणाचं प्रेम झालं तर यांचे पूर्ण देशात खुन केले जातात. त्याला ऑनर किलिंग म्हटलं जातं. का केलं जातंय? हे मनुस्मृतीच्या अध्याय क्रमांक 8 मध्ये लिहून ठेवले. मनु महाराजांनी जर एखादी उच्च कुळातली महिला मागासवर्गीय खालच्या जातीच्या पुरुषासोबत प्रेम करत असेल तर त्या दोघांनाही मारा. हे ऑनर किलिंग असे मनाने होत नाही. या देशातल्या ऑनर किलिंग घडवून आणणारे, लव जिहादच्या नावाखाली तमाम तरुण मुला मुलींचे खून करणारे ही मनुस्मृती. मी तुम्हाला शेवटचा महत्वाचा विषय सांगून थांबणार. लव जिहाद तुम्हालाही कळलं पाहिजे.
एका बाजूला हे लोक असं सांगतात, काय सांगतात, ते लग्नाच्या रेशीम गाठी देव वरी स्वर्गातून बांधतो. बरोबर? कोण बांधतो? बोला ना, काय बोलतात? खालच्या ज्या गाठी आपल्या रेशम गाठी वरून बांधल्या जातात. बोलतात की नाही? अरे खाली तुमचं लग्न कोणाशी व्हावं, प्रेम कोणाशी व्हावं, कोण कोणाच्या पोटी जन्माला यावं, हे वरून जर देव ठरवत असेल तर याला देव जिहाद म्हणायला पाहिजे की नाही? हा लव जिहाद कुठून झाला? तुम्हीच म्हणायचं देवाने ठरवलं आणि तुम्हीच म्हणायचं मुसलमानासोबत काय झालं, दलितासोबत काय झालं, मागासवर्गीयासोबत काय झालं. कुणाचं कुणाशी प्रेम झालं तर त्याचा खून करायचा आदेश देणाऱ्या मनुस्मृतीचा धिक्कार करायचा की नाही? हात वर करून सांगा. मनुस्मृतीचा धिक्कार असो, मनुस्मृतीचा धिक्कार असो. मी घोषणा देईन, माझ्या मागं फक्त एक वाक्य बोलायचं, चंग रहेगी. काय म्हणायचं? अरे जब तक नारी तंग रहेगी, अरे जब तक नारी तंग रहेगी, अरे जब तक भूख और नंग रहेगी. हे तुमच्या आवाजात काय, तुमचा आवाज काय दाबला तर काय गळा तुमचा मोदींना अमित शहा? असला आवाज घेऊन तुम्ही जंग करणार नाही. हळूच आपल्याला तुम्हाला कोणी काही गोळ्या घालणार आहे? इथं साध्या हारणाला सलमान खाननं मारलं होतं. मारलं होतं का? काय मारलं होतं सलमान खानला? हरी सलमान खानच्या अंगात बराच चाल आहे, नाटकबाज, नखरेबाज आहे. आता त्या बिश्नोईच्या लोकांनी धमकी दिली, घराच्या बाहेर लगेच येत नाही. येतं का? नाहीये. ते बिश्नोई लोक म्हणले बाबा हरिण आमच्यासाठी देवा समान आहे, तू मारले ना तुला गोळ्याच. कुठं सुद्धा फिरत नाही सलमान खान. हे का बोलतोय? कारण हरिण जरी गेलं तरी त्या मेलेल्या हरणाची लढाई लढणारा एकच नेता आहे, बाबासाहेब आंबेडकर. तुमच्या देशात जनावरांचा कायदा, झाडाचा कायदा, वाळूचा कायदा, दगडाचा, मातीचा कोणता कायदा नाही. जे बाबासाहेब आंबेडकर या देशात जर जनावरांचे सुद्धा कायदे बनत असतील तर ते बाबासाहेब कुठल्या जातीच्या विरोधात असतील? तो देशावर लोकांनी रान पेटवलं. बाबासाहेब आंबेडकर कुठल्या जातीच्या विरोधात नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये एक आर्टिकल बनवलं, आर्टिकल 21, राईट टू लाईफ. प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे, कुणी कुणाला मारू शकत नाही. जर तुम्ही त्याला मारत असाल, ठीक आहे, एखाद्या गरीबाला मारू शकतात, एखाद्या गरीबाला गोळ्या घालू शकतात. हे दादागिरी करणारे कट्टरपंथी हिंदुत्ववादी मॉब लिंचिंग करतात, माणसं मारतात, गाजर आणि ककड्या कशा कापाव्या कशी माणसं कापणाऱ्या या देशातल्या ब्राह्मणवाद्यांच्या संघटना, बजरंग दल सारख्या संघटना, RSS सारख्या संघटना, अभिनव भारत सारख्या संघटना, सनातन सारख्या संघटना, अरे तुम्ही माणसं कापता. त्यांना सगळ्यांना मला सांगायचंय की माणूस जरी मेला तरी तो मेलेला माणूस सुद्धा त्या मारणाऱ्या माणसाला फाशीवर लटकवण्याची ताकद आहे बाबासाहेब आंबेडकर. घाबरू नका. जो डरा हुआ है ना वो मेरी नजर में मरा हुआ है. बघू नका. बाबासाहेब आंबेडकरांचा सिद्धांत की बिनकामाची माणसं आपापल्या आईच्या गर्भात मेली तर या पृथ्वीवर उपकार होती म्हटले बाबासाहेब. जन्मले बिनकामाचे, आगे बढो जिंदाबाद मुर्दाबाद. मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं तुम्हा सगळ्या लोकांना विनवणी करून थांबतोय, कारण हा फक्त आपल्या कुठल्या जातीचा विषय नाहीये. या तमाम महाराष्ट्रातल्या देशातल्या महिलांसाठी वंचित बहुजन आघाडी मैदानात आहे. मला अभिमान वाटतो की शबरीमाला मंदिरात घुसल्यानं बाया कुणी कुणी बघितल्या, बिंदू नावाची आणि कनकदुर्ग नावाच्या दोन बाया शबरीमाला मंदिराचा हजारो वर्षाचा इतिहास तोडला. त्यांनी महिलांना प्रवेश नाही, त्या दोन महिलांनी प्रवेश केला. त्या दोन्ही महिलांवर ऍसिड फेक करणारी RSS ऍसिड फेकले त्या दोघींवर, हॉस्पिटलाइज आहेत त्या. ही आहे देशातल्या ब्राह्मणवादी मनुवादी लोकांची मानसिकता.
कुठल्याही महिलेला त्या सन्मानानं जगू देणार नाही. महिलांना गुलाम मानणारी ब्राह्मणवादी व्यवस्था आहे. त्यामुळे आपण सर्वजण कृपया या RSSच्या भाजपच्या हिंदुत्ववादी ब्राह्मणवादी मानसिकतेतून बाहेर पडा. महिलांचा सन्मान हा फक्त संविधान करतो. या देशातला ब्राह्मणवाद कधीही महिलांचा सन्मान करत नाही. एवढ्याच महिलांना रूढी प्रथा परंपरा खूप आवडतात. हमारा कस्टम है, हमारी ट्रेडिशन है, तिलक लगाना पड़ेगा, पूजा करना पड़ेगा, ये बहुत सालों से चल के आया है. अरे तुम्हाला काय माहिती आहे ते रूढी तुमच्या या देशातल्या करोडो महिलांना जिवंत जाळणाऱ्या सती प्रथेची रूढी चालू करायची का परत? मी नको का? 8-8, 9-9 वर्षाच्या मुलींसोबत 70-70 वर्षाची म्हातारी बालविवाह करत होती. या रूढी या देशातल्या मोडून काढणारे बाबासाहेब आंबेडकर. म्हणून महिलांना वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं सर्व महिलांना आम्हाला विनंती करायची आहे. महिला कुठल्याही जातीची असेल तिच्या हक्क आणि अधिकाराची लढाई बाळासाहेब आंबेडकर महाराष्ट्रात लढतात, देशात लढतात. कुठल्याही समाजाची असेल. म्हणून मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं या खोटारड्या आणि पंपक लोकांना खास करून आमच्या महिला वर्गाला विनंती करेल. जसं एखादं कबूतर असतं, जंगली कबूतर पकडून आणा, त्याला 1 महिने 2 महिने त्याला डांबून ठेवा आणि 2 महिन्यानंतर त्याला स्वतंत्र करा. ते जातं का पळून? त्याला तर स्वतंत्र केलं ना. त्या कबूतराचं शरीर स्वतंत्र होतं पण त्याचा मेंदू असतो गुलाम. तसा महिला वर्गाचा मेंदू या व्यवस्थेनं असा भयंकर गुलाम करून ठेवलेला आहे. तुम्हाला या देशातल्या संविधानानं स्वतंत्र केलेला आहे. इथं महिला उपस्थित आहेत. महिलांना विनंती करतो की महिलांकडे एकटक बघणं, त्याला मराठीत म्हणतात घुरून बघणं, त्याला इंग्लिशमध्ये स्टॉकिंग म्हणतात. महिलांना एकटक बघणं सुद्धा अपराध आहे, नॉन व्हिलेबल. माहितीये तुम्हाला? जर एखादी इथं बसलेली महिला जर आता पोलीस स्टेशन मध्ये गेली आणि तिला जर पोलीस मध्ये म्हटली की या फलाण्या माणसानं 5 मिनिटं झालं तो एकटक मला घुरून बघतोय, त्या माणसाला त्याच्या पिछवाड्यावर दंडे मारून पोलीस त्याला जेलमध्ये टाकतो. हा कायदा बाबासाहेब आंबेडकरांचा कायदा आहे. पण कायद्याची अंमलबजावणी करणारे नालायक आहे. कायदा झाडाचा कायदा आहे, जनावरांचा कायदा आहे, मातीचा, सगळे कायदे आहे. कोण करणार अंमलबजावणी? अंमलबजावणी करण्यासाठी आमदार लागतात, खासदार लागतात. आणि नेमके तेच निवडून देताना आमच्या लाडक्या बहिणी फसल्या 1,500 रुपयात. तुमच्यातल्या एका तरी बहिणीनं या नरेंद्र मोदीला विचारलं का की 10 वर्षापूर्वी तुम्ही आम्हाला 15 लाख देतो म्हटले, किती लाख होते? अच्छा जी, 15 लाख हर आदमी के बैंक खाते में जाएगा. कितना जाएगा हो जी? कितना? हर आदमी के खाते में. हे नरेंद्र मोदी आणि भाजपच्या लोकांनी घोषणा केली होती का नाही? हात वर करून सांगा. माझ्या मनाची एक घोषणा मोदी आणि अमित शहाला लाज वाटते आता सांगायची. किती लाखाचं वचन दिलं? 15 लाखाचं. मी पण लावला हिशोब. आई बाप मी भाऊ बाई झालं 15 लाख गुणिले 5 आले भाई आपल्याकडे 70-80 लाख आले का नाही? सगळे भिकारी. अरे 15 लाख आहे का? अरे वचन दिलं 15 लाखाचं, तोंडाला पानं पुसले 1500 खुश. अरे तुम्हाला वचन किती दिलं होतं? ते वचनाचा हिशोब मागायला वंचित बहुजन आघाडी मैदानामध्ये आहे. आणि महाराष्ट्रभर सगळ्या लोकांना हा प्रश्न करतोय. मला माहिती आहे तुम्हाला किती समजलं, किती पटलं. पण एक शायर आहे दानिश नावाचा. तो दानिश म्हणतो की खाली बैठे हो तो एक काम मेरा कर दो ना. खाली बैठे हो तो एक काम मेरा कर दो ना. मुझको अच्छा सा जख्म अता कर दो ना. ध्यान से पंछियों को देते हो दाना पानी. ध्यान से पंछियों को देते हो दाना पानी. इतने अच्छे हो तो उन्हें पिंजरे से आजाद कर दो ना. हे नाटकबाज लोक नाटक करतात. एखाद्या स्वतंत्र पक्षाला पकडून गुलाम बनवायचं, त्याला पिंजऱ्यामध्ये अडकून टाकायचं.
आणि मस्त त्याला टमाटर खायला द्यायचं, त्याला पेरू खायला द्यायचा आणि लोकांना काय म्हणायचं की माझं पशु पक्ष्यावर खूप प्रेम, हे तुमचं प्रेम. त्याला गुलाम बनवायचं आणि मग त्याला बर्बाद करायचं. हेच नाटक पूर्ण देशामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून, RSSच्या माध्यमातून चाललं आहे. हे नाटक मोडून काढण्याचं काम आपण येणाऱ्या काळामध्ये कराल, हीच अपेक्षा आपल्या सगळ्यांकडून व्यक्त करतो. आणि मी बोलले तुम्हाला पटलं असेल तर कोणी करा, दोन्ही दाखवले बाबा इकडं पण कुठून आले मध्ये माणसं त्यांचे नवीन फोटो सोशल मीडियात. आम्ही तुम्हाला एवढंच सांगतो ते आम्ही तुम्ही पाहिलं असेल 2 वर्षापूर्वी भाजपाचा एक कॅबिनेट मंत्री आहे चंद्रकांत पाटील, त्यानं बाबासाहेब आंबेडकरांवर अपमानजनक शब्द वापरला तर आपल्या पुण्याच्या पिंपरीच्या पोरांनी त्याच्या तोंडावर काळी शाई फेकली होती, बरोबर ना? कोणी कोणी पाहिलं? तर त्या पोरांना जेलमधून 2 दिवसात सोडवणाऱ्या वकिलांपैकी मी आहे. त्यामुळे आम्ही कॅबिनेट मंत्र्याला 2 दिवसात गुडघ्यावर आणतो. कशावर आणतो? गुडघ्यावर. त्यामुळे आतून भाटकर करला कवडीचं पण घाबरायची गरज काय सांगा. आतून भाटकर करला पियुष गोयल आणि भारतीय जनता पार्टीला वंचित बहुजन आघाडीच्या एकाही कार्यकर्त्याच्या केसाला जरी धक्का लागला तरी तुम्हाला जमीन काढणारी ताकद आहे वंचित बहुजन आघाडी. भाजपच्या RSSच्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या बदमाशांना कवडीचं सुद्धा घाबरायचं नाही. एखादी मुंगी सुद्धा मरणा अगोदर एखाद्याला कडकडून चावून मरते. कशी मरते? हे बिनकामाच्या लोकांना कशी मरते? मरायचं तर एखाद्याला कडकडून चावून मरा ना, आहे ना? आम्ही तुमची सगळी कायद्याची काय लढाई लढायची ती आम्ही लढू, पण लढाई बहादूर लोकांची लढली जाते, तळपत्री लोकांची कोणी लढाई लढायला रिकामा नाही.